कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे। तनय महाजनच्या बँक खात्यामध्ये 2,72,00,000 रुपये जमा झाल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। नरेंद्र महाजननं रोख स्वरूपामध्ये 36,50,000 रुपये घेतल्याचा संशय। शकील शेखच्या बँक खात्यामध्ये 86,50,000 रुपये आल्याची सुद्धा माहिती आहे। ठेकेदारांकडून सुमारे 3.5 कोटी रुपये उकळल्याचं या तपासात समोर आलंय। नातेवाईक आणि मित्रांच्या बँक खात्यांचाही पैशांच्या व्यवहारासाठी वापर झालाय। या खातेधारकांना सह आरोपी करत पोलिसांनी अटक केली आहे। पैशांची विल्हेवाट कुठे आणि कशी लावली या संदर्भातला तपास आता पोलीस करतायत। संशयितांची बँक खाती गोठवावीत या संदर्भातली प्रक्रिया सुद्धा त्यांनी सुरू केली आहे। रिकव्हरीवर पोलिसांचा भर आहे। बनावट वर्क ऑर्डर जळगावमधल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार करण्यात आल्याचंही निष्पन्न झालेलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। कुंभमेळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय असं वडेट्टीवार म्हणतायत। तसंच कंत्राटदाराला पैसा दिला जात नाही, पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदार काम करत नाही असाही आरोप त्यांनी केलाय। प्रचंड उधळपट्टी दुसऱ्या नवीन कामावर चालली। रस्त्याच्या आणि मोठमोठ्या रस्ते समृद्धी आणि आपला काय म्हणतात त्याला शक्तीपीठ सारख्या आणि कंत्राटदाराचे पैसे देण्यासाठी हे होतं। तुम्हाला इतरांचे ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। हे पैसे उधळण्यासाठी आहेत का? आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय। ग्रामीण रस्ते असतील, शहरी कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही कारण त्याला पैसे मिळत नाही। तो बँक करप्ट झालाय। मग पहिले पैसे त्यांचे द्या ना आणि मग हे सगळे गोष्टी करा, पण नाही फार थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले।